झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी पंकज इंगोले. आपण पाहताय झी 24 तास. दुष्काळात जलखजिना या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठवाडा भीषण दुष्काळात होरपळलेला. औरंगाबाद शहरातही भीषण पाणी टंचाई. जायकवाडीच्या जीवावर औरंगाबाद तग धरतंय. पण आता जायकवाडीचं पाणीही भरवशाचं उरलेलं नाही. लोकांची तहान भागणार कशी? गायीगुरांना पाणी आणायचं कुठून? याच असंख्य प्रश्नातून शोध सुरू झाला पाण्याचा. आणि झी 24 तासनं शोधून काढले औरंगाबादमधले पाण्याचे स्रोत. आज हे स्रोत नीट वापरले तर पाण्याचा मोठा खजिना औरंगाबादकरांना मिळणार आहे. पाहूयात आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करुळे यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. औरंगाबाद ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर. गेल्या 400 वर्षांपासून या शहरात वस्ती आहे आणि त्या वस्तीला पाणी पुरवण्यासाठीचे स्रोतही त्या काळी तितकेच समृद्ध होते. त्यातलाच एक महत्वाचा पाण्याचा स्रोत म्हणजेच नहर अंबरी. 400 वर्षांपूर्वी मलिक अंबरनं औरंगाबादची स्थापना केली. त्यावेळी त्यानं या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी एक कालवा तयार केला. तोच हा कालवा नहर अंबरी. मलिक अंबरनं औरंगाबाद शहराची स्थापना केली आणि या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यानं नहरे अंबरी हा आपला सर्वात मोठा प्रोजेक्ट राबवला. अशा 100 विहिरींचं जाळं त्यांनी या जागेपासून तर औरंगाबाद शहरापर्यंत पसरवलं. एका विशिष्ट सायफण पद्धतीनं एक स्लोप तयार करण्यात आला आणि प्रत्येक विहिरीत जवळपास 5 ते 6 झरे लागले. या सगळ्या झऱ्यांचं पाणी या विहिरीत जमा होत होतं आणि जमिनीच्या खाली 3x8चं एक टनेल, एक भुयार तयार करण्यात आलं होतं. त्या भुयाराद्वारे हे पाणी शहरापर्यंत पोहोचत होतं आणि तिथून एका पाईपलाईनद्वारे हे पाणी प्रत्येकाच्या घरी पोहोचायचं. जवळपास 400 वर्ष जुनं हे सायन्स आहे आणि त्या काळातही कुठल्याही विद्युत पंपाशिवाय किंवा कुठल्याही इलेक्ट्रिसिटी शिवाय या माणसानं, या मलिक अंबरनं हे पाणी प्रत्येकाच्या घरात खेळवलं होतं. 1616 मध्ये या नहरीचं बांधकाम सुरू करण्यात आलं. जवळपास 2 लाख लोकांना या नहरीद्वारे पाणी पुरवण्याची त्याची योजना होती. शहराच्या उत्तरेच्या भागाला उंचवटा आहे. तिथूनच हे पाणी फक्त उताराच्या सहाय्यानं शहरात आणायचं ठरलं. फक्त उंचवट्याचा वापर करत त्यानं हे पाणी शहरात आणलं होतं. त्यासाठी 5 किलोमीटरच्या संपूर्ण मार्गात विहिरींचं जाळच मलिक अंबरनं विणलं होतं. अंदाजे 200 अडब एक एक विहीर तो खोदत गेला. अशा प्रकारे 100 विहिरी खोदल्यात त्यांनी आणि खाम नदीच्या काठाने त्यांनी त्या विहिरी आणल्यात आणि या सर्व विहिरी त्यांनी खालून जोडून टाकल्या एकमेकाला. आणि खाली जो खालचा तळ आहे तो तळ अगदी म्हणजे स्लोप आहे, असा ग्रॅज्युअल स्लोप ज्याला म्हणू, आणि मजबूत बांधकाम आहे, म्हणजे पाणी मुरत नाही त्यामध्ये. पाणी पुरवठ्यासाठी शहराच्या उत्तर भागापासून दक्षिण भागाकडे 100 विहिरींचं जाळं उतारावर विणलं गेलं. या सगळ्या विहिरी 3x8च्या बोगद्यानं जोडल्या गेल्या. त्या विहिरींमध्ये आणि या बोगद्याच्या पाईपलाईन मध्ये अनेक नैसर्गिक झरे सुद्धा सोडण्यात आले होते. उतार असल्यानं हे सगळं पाणी थेट सरळ शहरात यायचं. पाईपलाईन जमिनीच्या 25 फूट खाली असल्यानं त्याचं बाष्पीभवन होण्याचा प्रश्नही नव्हता. बांधकामही इतकं निर्दोष होतं की आतलं पाणी स्वच्छच राहायचं. या पाण्यात हवा खेळती राहावी यासाठी त्या काळी पाण्याचे प्रेशर व्हॉल्व्ह सुद्धा तयार केले गेले होते. तर पाणी जमिनीत मुरू नये म्हणून पाणी वाहण्याचा मार्ग हा कठीण अशा दगडानं बनवण्यात आला होता. आधुनिक काळात पाण्याचं प्रेशर कायम राखण्यासाठी एअर व्हॉल्व्ह तयार केले जातात. हे त्याच पद्धतीचं 400 वर्ष जुनं एअर व्हॉल्व्ह आहेत. जिथून म्हणजे सावंगी या गावातून या नहरीचा उगम होतो तिथपासून तर गोमुखापर्यंत जवळपास असे 100 बंब आहेत जे पाण्याचं प्रेशर कायम राखतात आणि उगमाच्या जागेपासून तर गोमुखापर्यंत पाणी पोहोचवतात. पाणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिमायतबाग परिसरात एक गोमुख तयार करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी या नहरीचं पाणी यायचं. त्या काळी या ठिकाणाहून नागरिकांना पाणी भरण्याची मुभा होती. आता हे गोमुख पूर्णपणे आटलंय. मात्र ही व्यवस्था किती उत्तम होती याचा पुरावा पाईपलाईन मधलं हे उरलं सुरलं पाणी देतंय. त्या गोमुखापासून त्या काळच्या श्रीमंत लोकांच्या घरात थेट मातीच्या पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे 400 वर्षांपूर्वी पाणी थेट दुसऱ्या मजल्यापर्यंतही पोहोचत असल्याची नोंद इतिहासात आहे. 1618 ते 20 पर्यंत या 2 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण शहरामध्ये ते पाणी नळाच्या द्वारे अनेक नळ टाकले. त्यांनी एक मोठं नळ, नंतर त्याचं पासून लहान नळ असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नेले
आणि या शहरामध्ये जवळपास प्रत्येक मोहल्ल्यामध्ये 25, 30, 35 असे हौद बनवले. त्या हौदामध्ये ते पाणी फवाराद्वारे उडून पडत असे आणि ते पाणी मग लोक आपल्या घरी नेत असत. मात्र आता ठिकठिकाणी या प्रवाहावर अतिक्रमण झालंय. काही ठिकाणी विहिरींची मोडतोडही झाली आहे. त्यामुळे हा प्रवाह अनेक अडथळ्यांमध्ये अडकलाय. हे अडथळे दूर केले तर अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी या नहरींमधून मिळू शकेल. या नहरीच्या दुरुस्तीचं काम 1931 मध्ये निजामानं केल्याच्या खुणा गोमुखाजवळ आढळतात. 100 विहिरींची गुंफण आणि 5 किलोमीटरचा प्रवास पार करून हे पाणी या गोमुखापर्यंत येतं आणि या गोमुखातून या पाण्याचा प्रवास शहराकडे सुरू होतो. 400 वर्षाआधी मलिक अंबर या मुस्लिम राजानं हे गोमुख बांधलंय, कारण गाय हे शीतलतेचं प्रतीक आहे आणि म्हणून त्यानं पाणी बाहेर येण्यासाठी त्या ठिकाणी गोमुख बांधलंय. 1931 आणि 1935 या मधल्या काळात निजामांनी या पूर्ण नहरे अंबरीचं दुरुस्ती केली. त्यावेळेस त्यांनी हा शिलालेख लिहिलाय. सुरुवातीला लिहिलं आहे, पाणी हेच जीवन आहे. आणि आजही आपल्याला सर्वच जण सांगतात की पाणी हे जीवन आहे आणि कदाचित हे त्यांना 400 वर्षांपूर्वी आणि 100 वर्षांपूर्वीही उमजलं होतं. पाणी हेच जीवन असंही ते लिहिले आहे. आणि याखाली मलिक अंबरनी कुठलं ध्येय बाळगून किंवा कुठला विचार करून या नहरे अंबरीची स्थापना केली, हे सर्व बांधकाम केलं, त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे लिहिण्यात आली आहे. आणि हे सर्व रिपेअर केल्यानंतर निजामांनी या प्रत्येक बंबावर लॉक लावलं होतं की कोणीही या पाण्यामध्ये कुठलंही औषध टाकू नये किंवा या पाण्याचा गैरवापर करू नये. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पाणी त्या काळीही जपावं लागत होतं आणि पाणी या काळातही जपावंच लागतंय. 5 किलोमीटरवरून फक्त उताराच्या सहाय्यानं पाणी ओढून आणणं म्हणजे त्या काळात विज्ञानानं केलेली कमालच होती. मुख्य म्हणजे भारतातला या प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचंही इतिहास सांगतो. गोमुखानंतर एका मोठ्या बोगद्यातून या पाण्याचा प्रवास पुन्हा शहरातल्या आतल्या भागात सुरू व्हायचा. या बोगद्यामधलं काम म्हणजे दूरदृष्टीचा उत्तम नमुना. हा बोगदा 3 फूट रुंद आणि 7 फूट उंच. झी 24 तासच्या टीमनं या बोगद्यात पाणी आहे की नाही आणि आतली रचना कशी आहे हे पाहण्यासाठी थेट 25 फूट खाली बोगद्यात उतरून पाहणी केली. सध्या जरी पाणी कमी दिसत असलं तरी डागडुजीनंतर हे पाणी मोठ्या प्रमाणात येईल असा दावा तज्ज्ञ करतायत. नहर ही 400 वर्षापासून जरी सुरू असली तरी मोडतोड ही होणारच थोडं बहुत. तर ही मोडतोड झालेली आहे आणि आता तर अशी परिस्थिती आहे, या नहरीचे देखभाल करणारे कोणीच नसल्यामुळे या पाण्याची भरमसाठ चोरी होत आहे. या नहरे अंबरीद्वारे त्या काळी 3 लाख लोकांना पाणी पुरवठा व्हायचा. या नहरीनंतर शहरात अनेक नहरी बांधण्यात आल्या. मात्र नहरे अंबरी ही सगळ्यात मोठी नहर. ही झी 24 तासच्या टीमनं या नहरीच्या उगमापासून शहरापर्यंत पाणी येण्यापर्यंतच्या ठिकाणापर्यंत प्रवास केला. दुष्काळातही नहरीला पाणी असल्याचं सिद्धही केलं. थोडी डागडुजी केली आणि जातीनं लक्ष दिलं तर या नहरीतून पुन्हा पाण्याचे पाठ वाहतील आणि शहराची तहान भागेल. एखाद्या पुरातन बोगद्यासारखी वाटणारी ही जागा म्हणजे नहरे अंबरीचं भुयार आहे. याच भुयारातनं 5 किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी असं शहराकडे आणि पाणचक्कीकडे प्रवास करतं. आपल्याला ही जागा पाहिल्यावर एक वेगळंच थ्रिल अनुभवायला येईल. 400 वर्ष या जुन्या जागेत आता कुणीही येत नाही. ही जागा सध्या महानगरपालिकेच्या मालकीची आहे. मात्र या पाण्यापासून शहराला पाणी पुरवठा करता येऊ शकतो. मात्र याची जाणीव महापालिकेलाही नाही आणि नागरिकांनाही नाही. सध्या भीषण दुष्काळ पडलाय. या दुष्काळात हे पाणी लोकांसाठी जीवनदायिनी ठरू शकतं आणि त्यामुळंच आता या पाण्याचा वापर कसा करायचा याची गरज निर्माण झाली आहे. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर या विचारातून या नहरे अंबरीला पुन्हा जीवदान दिलं तर औरंगाबादकरांसाठी ही एक नवी संजीवनीच ठरेल. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफ सह मी विशाल करवळे, औरंगाबाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.